सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी आई तरुण दिसते का शैलात्या तरुण दिसते जास्त? मला माहिती आहे अगं, शैलावंश माझ्यापेक्षा फ्रेश आणि यंग दिसतात. त्याचं कारणही मला माहिती आहे. अगं घरातली कामं त्यांनाही आहेत, पण तिथलं वातावरण वेगळं आहे. असे ग्रँडपा असायला नशीब पाहिजे. आणि असे ग्रँडफादर जवळ असायला पण नशीब लागतं. नाही आबा, एकदा सांगलीला जाऊन यावं असं माझं मत. बापरे, काय पेपरच्या पत्रावळी झाल्यात नुसत्या. एक शिऱ्या ओढतो आबांच्या रूम मध्ये, एक मला रात्री वाचायला मिळणार आहे आजचा पेपर. श्यामल काय ग, 2 दिवस झाले ह्या लोकांनी एक फोन केला नाही साधा. अहो राहायला असेल गडबडीमध्ये, नुसती धावाधाव असणार त्यांची. आणि उद्या पहाटे येणारच आहेत ना. अगं असं कसं, पण एक फोन केला असतं काय बिघडलं असतं? इथे काळजी करत बसतो ना आपण उगाच. काळजी कशाला करायची, लेकीला भेटायला गेल्यात वंच. अगं श्यामल तसं नाही ग, तो कुणाल म्हणजे निकिताला मागणी घालणारा मुलगा तो येतो इकडे. अगं इथे कशाला येईल, तो पोहोचला तिथे सांगलीला. अगं बाई, तिकडे कशाला गेला तो? अगं त्यानं निकिताला पाहिलं होतं ना, त्याच्यानंतर निकिता भेटले कुठे झाला. एवढी काय घाई आहे? अगं अमेरिकेमध्ये त्यानं तिला फक्त एकदाच बघितलं होतं ना, त्यांची भेट अशी झाली नव्हती, म्हणून तो तिला भेटायला गेलाय. आणि ही हल्लीची पोरं दिसण्यापेक्षा थिंकिंग लेवलला जास्ती महत्व देतात ना. बघूया आता काय होतंय ते. बाबा, हे काय ग? बाबा, तुमच्या नावचं कुरिअर आलेलं, द्यायचं विसरले मी तुम्हाला. अगं बाई, कधी आलं हे? दुपारी. आता देतेस तू शाला का? हा अगं तो हा ह्याचा, अगं तो हा नाही का आला होता आपल्याकडे. अगं तो कुणालचे फोटो घेऊन आला होता, तो त्यांचा आहे पत्र. हो का, काय म्हणतात? बघूया ना काय ते. मला वाचायलाच मिळालं नाही, दे मला जरा. अरे देवा, झालं. काय झालं? कोणाचं आहे? हा? अरे ही अमेरिकेतली पोरं काय चक्रम असतात काय थोडी? अहो काय झालंय काय सांगा ना, कोणाचं आहे? कोणाचं काय? माझंच. काय घडलंय हे सगळं? आणि हे सगळे योगायोग माझ्या बाबतीतच का घडतात? त्याला काय तर म्हणे योगिताच जास्त आवडली. आत्या, हे करेक्ट रोजा पिक्चर सारखं झालं ना? त्यात काय दाखवलंय? अगं त्यात नाही का, अरविंद स्वामी त्या मोठ्या बहिणीला बघायला येतो आणि छोटीलाच पसंत करतो. म्हणजे इथे ही सगळी फॅशनच आहे वाटतं असं वागायची. नाही ग, मग हे असं दाखवतात कशाला? हे असं दाखवणं चुकीचं आहे ना बहिणी. अगं सिनेमामध्ये असं सगळं बघून मग लोक असंच वागायला लागतात ना. अगं पण त्यात तो लहान बहिणीला पसंत करतो त्याचं कारण वेगळंच दाखवलंय. काय काय असतं, त्या मोठ्या बहिणीला जिला बघायला आलेलं असतं ना, तिने आधीच स्वतःचं जमवलेलं असतं घरच्यांना न सांगता. आणि मग सांगायची डेअरिंग नसते, म्हणून ती त्या मुलालाच सगळं खरं खरं सांगून टाकते. निकिता, तू पण त्या मुलाला असं काही सांगितलं नाहीस ना? म्हणजे सेम रोजा स्टाईल. नाही, आमची तशी इच्छा नव्हती, पण अरे पण काय, आम्हाला सुद्धा आश्चर्यच वाटलं जरा. अरे आत्ता निकिता ग्रॅज्युएट झाली आणि लगेच तिचं लग्न काय काढलं तुम्ही? नाही, आमचाही तसा विचार नव्हता लगेच लग्न करून तिला सासरी पाठवावं. नाही, वाटायचं तिने आयुष्यात काहीतरी करावा, पण तिने गोळ घातलाच. म्हणजे मी कोणाला बोललो नव्हतो, पण तुला म्हणून सांगतो. तिथे अमेरिकेत तिचा एक बॉयफ्रेंड आहे, तिथलाच अमेरिकन गोरा. आणि हल्ली तिचं हे प्रकरण जरा जास्तच वाढत चाललं. प्रकरण हाताबाहेर जाण्याच्या आतच आवरावं म्हणून आमचा नाईलाज झाला. नाही, आम्हाला अमेरिकन जावे नकोय.
कोणत्याही जातीचा धर्माचा पंथाचा चालेल, पण भारतीय हवा. म्हणून ही सगळी घाई. नाही आता आलं माझ्या लक्षात. पण निकिता असं काही करेल असं वाटलं नव्हतं रे कधीच. दॅट्स बट नॅचरल, यु नो. तिथे अमेरिकेत आम्ही मुलांना हवं ते देतो, जे पाहिजे ते मिळेल, पण जे द्यायला हवं ते देऊ शकलो नाही. म्हणजे जे तू तुझ्या मुलांना दिलंस, संस्कार. आणि म्हणूनच आज अशी अवस्था झाली आमची. चुके. शैलाच्या मनावर खूप परिणाम झालाय. ती चेहऱ्यावर तसं दिसू देत नाही, पण आय नो. माहिती आहे मला. अरे लहानपणापासूनची सवय आहे तिची, आबांसारखीच. नाही हो म्हणजे वेळ कुठे मिळतो एवढा मला. वेळ मिळत नसतो वहिनी, वेळ काढावा लागतो. दिवसभराच्या कामातून 1 तास स्वतःसाठी काढलाच पाहिजे. डोंट वरी, आता मी आले ना, आता मी सगळं व्यवस्थित करीन. 4 दिवसात तुला तरुण करून टाकते की नाही बघ. अगं बाई, बरं शलाकाने मला नेलं होतं बरं का ब्युटी पार्लर मध्ये एकदा. तिथल्या मुलीने ना तुम्ही असं करता ते केलं होतं बरं का वंच मला. पण त्याच्यानंतर तू गेली नसशील ना परत तिकडे? नाही हो. कोण बघतंय आता? अगं कोणी बघायला कशाला हवं? दिवसभरात आपण नाही का स्वतःच्याकडे आरशात एकदा तरी बघत? तेव्हा चेहरा टवटवीत दिसला तर काही वाईट वाटतं का? नाही ते आहेच. वहिनी, आमच्याकडे ना निकिताला या सगळ्याची पहिल्यापासून आवड आहे. ती जरा हेल्थ कॉन्शियस आहेच पहिल्यापासून. योगिता मात्र लहानपणापासून बिनधास्त. तेव्हा तिचं कौतुक वाटायचं, पण मग बरं, तसं आमच्याकडे दिवसभर त्या दोघींच्याकडे लक्ष ठेवायला वडीलधारं माणूस नाहीच ना. आम्ही दोघं दिवसभर बाहेर, मग काय त्या दोघी इंडिपेंडंट. पण निकिताची तशी काळजी नाही म्हणजे तुम्हाला. ती शांत वाटते मला जरा. काळजी नाही कशी, मुलगीच ना ती शेवटी. आणि खरं सांगू, तिथल्या संस्कृतीचं काही विचारू नकोस. का हो? अगं काही ताळतंत्रच नाही हो. म्हणजे काय आहे की पाण्यात राहून माशाशी वैर घेता येत नाही ना. म्हणून मग जे काही चाललंय ते मुकाट्याने बघावं लागतं. कधी कधी वाटतं कुठे जाऊन पडलेस आता समुद्रापार. हो वंच. बहिणी, तिची तशी फरफट झाली. आता दुसरी. मुलांसाठी राबायचं आणि मग त्यांचं असं काहीतरी झालं ना की रसच निघून जातो सगळं करण्याचा. सॉरी. आज वंशनशी बोलले मी. खूप दिवसांनी असं मनमोकळं बोलल्या त्या. योगिताचं फार टेन्शन आहे हो त्यांना, समोरच्याला दाखवत नाहीत. टेन्शन तर असणारच नाही का श्यामल? अगं आपल्याला नाही का टेन्शन आहे शलाकाचं एवढं काही बिनसलं तर? तिला जरा उशीर झाला ना तर माझ्या तर छातीत धडधडायच लागलं. आता हे योगिताचे असे प्रताप कसं सहन करत असतील कोण जाणे. श्यामल, आमच्या शैलाचा स्वभावच तसा आहे, सोशिक पहिल्यापासून. एकदा लहानपणी माझ्या चुकीमुळे हात भाजला होता तिचा. अगं हा एवढा फोड आला हातावरती, पण दिवसभर कोणाला काहीही सांगितलं नाही तिने. का तर आबा मला मारतील म्हणून हसऱ्या चेहऱ्यानं वावरत होती दिवसभर. आता ही योगिता म्हणजे तळहातावरचा फोडच की. तो असं लपून असं हसत राहायचं म्हणजे कसरतच आहे. मला नसतं जमलं हो, ते तर सांगायलाच नको. अगदी अहो, आपण योगिताची पत्रिका एखाद्या चांगल्या ज्योतिषाला दाखवायची का? म्हणजे कळेल ना तिला काय साडेसाती वगैरे आहे का. आता अशी किती वर्ष फरफट होणार आहे आपल्या पोरीची. अगं श्यामल, कसले ग्रह वगैरे घेऊन बसलेस तू? काही नाही, मी सांगतो, तिच्या चुकीमुळे आणि तिच्या चुकीच्या निर्णयामुळे ही दशा ओढून घेतली. काही ग्रह यांचा संबंध नाही याच्यामध्ये. नाही, असं नसतं. एकदा ग्रह फिरले ना तर निर्णय पण चुकतात माणसाचे. अगं श्यामल, आता आपण आपल्या ओळखीचा ज्योतिषी कुठे शोधायला जाणार? आणि एखाद्या अनोळखी माणसाकडे जायचं म्हणजे तो ही शांती करा ती शांती करा असं सांगून आपल्याकडनं पैसे उकळणार. त्यापेक्षा नकोच ते.
नाही हो, आमचा भास्कर मामा नाही का, तो बघतो ना पत्रिका. दाखवूया का त्याला? अरे हो, भास्कर मामा आहे नाही का, तो मी विसरलोच होतो. पण नको, त्याच्याकडे नको. का? अगं नाही, तो हल्ली राशी आणि ग्रह दिशा ह्याच्यावरती प्रोग्राम करतो. हो. आणि मग बघितलेल्या पत्रिकेंवरचे किस्से अगदी रंगवून रंगवून सांगतो तिथे लोकांना. हे म्हणजे आपली आबरू चव्हाट्यावर टाकण्यासारखं नाही का? शिवाय त्याच्या तोंडात एक गोष्ट राहत नाही, सारखा तोंडाचा पट्टा चालू असतो. काही नको, त्यापेक्षा जे आहे ते बरं आहे. चला श्यामला बाई, उशीर झालाय, झोपायला हवा, आता सकाळी लवकर जायचंय. आबा, आबा रोज करता योगा? अरे रोज करता योगा म्हणजे काय? योगा करतो मी, तुम्हाला पाहिलंच आहे, तुझं हे योगायोगच आहे. रोजच करायला हवं योगा. हा, आपण रोज जेवतो ना रे. हा, ते आहेच म्हणा, जे होतो तर खरं. तुला सांगतो काय चाललंय तुझं, हे तुला सांगतो. हा काय, तू 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 सुद्धा कर योगासन. मी तुला सांगतो 15 दिवसात फरक वाटेल. 15 दिवसात पोट कमी होईल का? 15 दिवसात मी खूप प्रयत्न करतोय. नाही, कठीण आहे जरा, पण तू नाही होईल नक्की. काही दिवस लागेल पण नक्की होते. योगासनामध्ये तेवढी ताकद आहे. हो हो, रिअली? रिअली म्हणजे काय, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तुला मिळेल. हजारो वर्षांचा इतिहास आहे त्याला. मग आबा, मला पण शिकवाल का योगा? इफ यू डोंट माइंड, म्हणजे तुम्हाला उगाच त्रास नको, पण मला योगा शिकायची अतिशय इच्छा. आय डोंट माइंड एट ऑल. म्हणजे त्रास कसा रे? अरे मला सो आय बी युअर बेस्ट डिसायपल. माय प्लेजर. मी तुला ह्यातली मी योगासना कर. हा, सुरू करूया आपण. सुरू करूया लगेच लगेच लगेच. कुठे चाललंय? ये अरे थांब, ते बघ. हे काय चाललंय तुझं? नाही ऐकते, जाजम घे, जाजम. इथे जाजम आहे बघा, जाजम. हा, ते घ्या, चपला काढ माझ्या. हा, चपला काढतो. ये जाजम इकडे घाल. योगा करताना चपला घालून जो अजिबात नाही. ये ठेव. हा, मी तुला सांगतो बरं. असं इथे घालू? हो, लगेच सुरुवात कर. सुरुवात बस. मी कुठे वर बसू का? बस बसलास? आता आता मी लक्ष देऊन बघ मी कसं करतो ते, आणि तू तसंच सुरुवात कर. आता पहिल्यांदा जी अरवी अरवी हो बाबा, मी इकडे अरूप इकडे मागे आहे. म्हणजे मागे काय, इथे पुढे आहे तू. मी मागे बसायला हवं. मागे बसायला हवं म्हणजे काय? नाही, योगा पहिल्यांदाच करतोय. बस खाली. बरं मला एक सांग, तुझ्या माझ्यात तू कधी हे केलंयस का? हा, हे हा, सुरुवात कर. सुरुवात कर. अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम बोलायचं नाही, मी सांगतो. एक टाकू का जात नाही नाकून पडा का. पुढे सारखं बरोबर. अच्छा अच्छा. मग आता तुला मी सोपे आसन सांगतो, तू तो करायचा प्रयत्न कर. हा, आता इथे आपल्याला गर्दी होईल, पण मी गादीवर जातो, तू गादीवर नको, तू खालीच राहा. हा, मी त्याचं काढतो, तू कर. आता हे बघ, हा डावा पाय असा दुमडायचा. हा, डावा पाय दुमडायचं म्हणजे असं खाली घेतात. असं धोतर धोतर जीन्स आवडायची असं असं. हा, आणि आता उजवा पाय ह्याच्या वरतू इथे ठेव. अरे बापरे. नाही जमणार? जमत. आणि आता हा जो हात आहे, हा या इथून करून हा इथे अंगठा पकडायचा प्रयत्न कर. अंगठा पकडायचा प्रयत्न कर. रोज हळूहळू जायचं. आणि मग हे असे इथे हा असं कर. आता बघायचं कुठे, इथे लांब बघितलं. आता इथे तिकडे बघ, तिकडे. हा, असं बघत जायचं. आपल्या स्पायनल कॉर्डला सगळा ताण पडला पाहिजे, असं ट्विस्ट झाला पाहिजे. आता ट्विस्ट कणा ट्विस्ट. जरा योगासन. याच्यानंतर हे मला माहिती योगासना करतोय, मला काय सांगतो योगासना करतो तो सांगतो. हे बघ अरविंद, आता राहू दे. लवचिकपणा येईल रे.
स्टिफनेस कमी होते ना. नंतर practice Don't करतो be ना. negative, नाही, keep ते on सहज जमणार practicing. नाही ते मला. आबा आम्ही दूध ठेवते हा इकडे. अहो आबा सावकाश तुम्ही काय करताय? त्याला शिकवता काय? बरं तू आबांशी बोललास का? कशाबद्दल? असं काय करतो? आबा ताजला जायचं म्हणतोय, ताजमहाल. हा दिल्ली, आग्रा, ताजमहाल सगळंच फिरून यावं म्हणतोय. दिल्ली कशाला रे? दिल्लीला प्रचंड उकाडा आहे, त्यात पुन्हा राजकीय उल्हास. तुझी चटके खायची तयारी असेल तर जा तिकडे दिल्लीला. ऍक्च्युली आबा देवस्थानी जाऊन यायचा विचार आहे. म्हणजे काय नेहमी नेहमी इथे येणं होत नाही ना, आता अनायसे आलोच होत, तर म्हटलं एकदा जाऊन येतो गोव्याला. ही कल्पना जास्त चांगली आहे. दिल्लीला जाण्यापेक्षा गोव्याला जाणं चांगलं. बाबा तर नेहमी म्हणतात शैला त्या काय देवदेव करणाऱ्यातले नाहीये. काय चाललंय दोघींचं? तू काय सारखं आईच्या कानात बोलत असतेस? काही नाही ग, काही नाही, मी सगळं ऐकलंय. काय शालाका, मी अंधविश्वास वगैरे नाहीये. म्हणजे काय आहे की आबांची शिकवण कर्मकांडापेक्षा कर्मयोगावरती जास्त विश्वास. पण आमच्या लेकींच्या वागण्यामुळे माझ्या विचारसरणीवरती मला परत एकदा विचार करावा लागणार आहे. त्यांच्या भल्यासाठी कोणावरही विश्वास ठेवायची माझी तयारी आहे आणि कोणाच्याही शरण जायची माझी त्याहूनही जास्त तयारी आहे. अगं म्हणजे काय निकिताला घेऊन जाणार आहेस तू बरोबर? हो अर्थातच. आणि निकिता कशाला, योगिताला ही घेऊन जायचंय. म्हणजे असं मी म्हणते, पण तिला विचारावं लागेल. बघू काय म्हणते ते. आबा चालेल ना मी गेलो तर? हो हो, म्हणजे म्हटलेलंच आहे की ऐकावे जनाचे करावे मनाचे. तुझं मन तुला सांगते ना की तिथे जावं म्हणून, तू नक्कीच जा. चला आता मी अरविंदाला योगासन शिकवतोय. आऊट आऊट. आबा गेला अरविंद, उठून गेला, पळाला तो. कोण आहे? हॅलो. या शिर्या. आई. आय एम सॉरी. शिर्या, शिर्या आमच्या मामाला सांग ना. काय सांगू? शिर्या मी मस्त प्लॅनिंग केलं होतं. तिने अचानक गोव्याला जायचं काढलंय. देवाला जायचंय म्हणाली. अरे गोव्याला जायचंय ना, मग जा ना, चांगला चान्स आहे. जा तू. ऐक माझं, मला कुणी पाठवेल ना, एका पार जाऊ. शिर्या तशी तर मी पण जाईन रे, पण तिथं बीचेसवर जायचंच नाही. आय मीन नुसतं देवळात जायचं आणि देन विल कम बॅक. आय मीन मग काय अर्थ आहे? नाही म्हणून वैतागलीस? नाही तर काय. आय जस्ट डोंट लाईक दिस. माहिती आहे ना, देवाला जायला एवढ्या लांब कशाला जायला पाहिजे? आय मीन आय फाइंड इट व्हेरी सुपरस्टिशियस. सुपरस्टिशियस म्हणजे देव नाही आहे असं म्हणणाऱ्या मंडळीपैकी आहेस की काय तू? म्हणजे नास्तिक वगैरे? शिर्या सी, तिथे US मध्ये ना एव्हरीबडी इज व्हेरी प्रॅक्टिकल. आय मीन असं देवळात जाऊन बसण्यापेक्षा दे बिलीव्ह की वी शुड डू हार्ड वर्क, यु नो. मला ही नेहमी वाटतं प्रॅक्टिकल जगावं माणसाने. पण काय माहिती आहे का की ना, कसं असतं की आई म्हणाली की देवाच्या पाया पड, की आबा म्हणाले देवळात जा, तर मी जातो. का माहिती आहे? का? कारण देवापेक्षा माझा त्यांच्यावरती जास्त विश्वास आहे. म्हणजे देवळात जाऊन किंवा पाया पडून देव पावेल की नाही मला माहित नाही, पण ना आईच्या चेहऱ्यावरचं समाधान किंवा आबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना की मला बरं वाटतं, मजा येते मला. मग तू जा, ऐक माझं. कसं आहे की म्हणजे आत्या एकटी जाईल तू नाही गेलीस तर, है ना. मग तिला जाऊनही समाधान नाही मिळणार. शिर्या यू व्हेरी मच्युअर. तुला माहिती आहे हे सगळं का? म्हणजे आमचे आबा नेहमी म्हणतात की राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येती तदनंतरे. कळलं? नाही कळलं. किती दिवसात? हा येस सर. नाही पण काल संध्याकाळी निघताना मी गवसला सांगून निघालो होतो सगळं. हो माझ्याच कॉम्प्युटर. येस सर. नाही तसा येऊ शकतो मी, पण बरं नाही, बरं ठीक आहे, मी येतो. हो हो, एक साधारण तासाभरात येईन मी. ओके सर. ओके सर, थँक्यू थँक्यू. चला मला. अहो चला काय, तुम्ही आज जाणार नव्हतात ना? अगं हो, पण जरा प्रॉब्लेम झाला तिथे ऑफिसमध्ये. प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये.
तुम्ही आज सुट्टी घेतली आहे ना, मग सुट्टी आहे. नाही नाही, त्यांनी सुट्टी दिली होती मला, पण असं कसं? आता त्यांचा फोन आला तेव्हा तुम्ही कुठेतरी बाहेर गेला असतात तर. हा, आता आले ते एवढ्या दिवसांनी वंस. अगं पण गेलोय का मी कुठे? मी आहे नाही. काय काय झालं काय? अहो वंस नेहमीच आहे हो, एक तर सुट्टी कधी घेत नाहीत. तुम्ही आलात म्हणून मी सुट्टी घ्यायला लावली आहे, तर ऑफिस मधनं फोन आलाय निघालेत. अगं नाही ग, काय झालं माहितीये का, ऑफिस मध्ये इमर्जन्सी आली, अकाउंट्स मध्ये माझी सही लागते ना, त्याच असतं. हे बघ दादा, तू जा काम कर, पण काम लवकर संपव आणि मग लवकर परत ये ना, म्हणजे तू आल्यावरती आपण गप्पा मारू. चालेल. कसं? अगं बहिणी, तू आहेस ना माझ्याशी गप्पा? भाऊजी आले वाटतं. लागला फोन? हो लागला. सांगितलंस तिला? हो, त्याला सांगितलं आईची फार इच्छा आहे तू आमच्या बरोबर गोव्याला यावंस म्हणून. मग काय म्हणाली? कठीण आहे म्हणाली. म्हटलं का? तर तिथे वृद्धाश्रमात एका म्हाताऱ्या जोडप्याची काळजी घेते म्हणे. तिच्याशिवाय त्यांच्याकडे बघायला दुसरं कोणी नाहीये. यायचंच असेल तर त्यांना बरोबर घेऊन यावं लागेल म्हणे. पण ती दोघं तयार आहेत का यायला? हो म्हणाली. मग काहीच हरकत नाही. मी सुद्धा तेच म्हटलं. म्हणजे त्या दोघांची इच्छा पूर्ण होईल, आणखीन कदाचित त्या दोघांच्या आशीर्वादाने आपल्या योगिताचे ग्रह फिरतील जरा. मग चल बघूया सगळं कसं मॅनेज होतंय ते. आलोच. खरंच ग्रेट आहेत ना, म्हणजे दुसऱ्यांसाठी कोण करतं आजकाल एवढं. हो ना, म्हणजे भरपूर पैसा असला तरी तो दुसऱ्यांसाठी वापरायला दानतच लागते बरं का. मला तर वाटतं ना योगुताई सुद्धा ग्रेट आहे अशीच. नाही तर दुसऱ्यांचा विचार कोण करतं एवढं आजकाल. खरं आहे. आई मी जाऊ निकिता बरोबर. कुठे? शॉपिंगला. अगं शलक काय चाललंय सारखं शॉपिंग शॉपिंग? आता तू काल गेली होतीस ना. हळू बोल ना जरा श्यामल, किती असं काय करतं पण हिचं सारखं काय? जाऊ दे ना, तिला काय करायचं ते करू दे. जा ग तू, जा काय नाही, जा. काय करतेस? काय असं करतेस? म्हणजे मी आरडाओरडा केलं का? किती मला जाऊन यायचं. कुठेही जायचं नाहीये, मी सांगितलंय तुम्हाला. तुम्ही गेलात ना तर मी सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी.